साहेब एक पाकिटं तुमचे आहेत का चष्म्याले? नाही नाही जोरात सांगा. नाही तुमचे पाकिटं नाही आहेत. तुमचे कुणाचे आहेत का मॅडम? तुमचे आहेत का? पोस्टमास्टर साहेब हे सगळं रेकॉर्डिंग घेतलं आहे मी, व्हायरल करणार आहे, समजून सांगतोय पहिल्यांदा. एक तर काम सावकाश चाललं, अगदी एक एक बटन वगैरे प्रेस व्हायला लागले. हे कोण पण असू दे हो, नियम जनतेच्या सोयीसाठी असतात, लक्षात घ्या. तो माणूस आहे का मला हो बिराजदार साहेब, तो माणूस आहे का उस्मानाबादचा इथं आत्ता आहे का इथं? ते गेलेत आणि तुम्ही काम करत बसलात. उत्तर द्या मला. हे रेकॉर्डिंग व्हायला लागलाय. त्यांनी देऊन गेलं का नाही? येतो म्हणले तिने पैसे मी ऐका जरा एक सेकंद. आमच्या एक पाकिटासाठी किती वेळ उभा राहतो आम्ही? ते बंद करा, 5 मिनटं वगैरे नाही. हे व्हायरल केलं, घरी बसायला. तर एवढंही सांगतो तुम्हाला. आतनं पैसे घेऊन करतात, आम्ही आरोप करतो तुमच्यावर. पैसे कोण घेतलं? ते आम्हाला काम आहे. त्याशिवाय एवढं पब्लिक उभा करून तुम्ही करता काय? पब्लिक एवढी उभा करून तुम्ही हे काम करता काय? एवढं उत्तर द्या मला. त्यांच्या समोर जेवून गेले. आता ते माणूस आहे का इथं? आता आहे का? आम्ही जातो देऊन पाकिट, चालतंय का तुम्हाला? देऊन जेव्हा टाइम झाला तर करू पुन्हा मग हेच सांगतो ना, त्यांचं बरोबर काम होतंय, आमचं होत नाही. काढून ठेवा बाजूला. ते साहेब तुम्ही काय बोलत नाही? तुमच्या निदर्शनास आणलेलं आहे. तुमच्या निदर्शनाला आणून दिलं. बरोबर अर्धा तास 35 मिनटं झाले तर आम्ही उभारलो आहे. नाही ह्याला का बल्कमध्ये ते बघा साहेब, रोजचे हिशोब असतील का असतील त्यांच्या बघू द्या. कस्टमरला त्रास द्यायचा नाही. समोर उभारल्यावर त्यांचं करतो. आता ते घेतच नाही. मग ते तुमचं ना. आता सध्याला मी काय करू सांगा ना. तुम्ही आत्ता आले ना. आत्ता नाही, 35 मिनटं झालेत साहेब येऊन. जनता बँकेवाल्याला बोलून घेतो. थांबा. 35 मिनटं झालेत येऊन. ठीक आहे, थांबा. बरं, 35 मिनिट नाही. 35 मिनटं विचारा सगळ्यांना. किती मॅडम तुम्ही कधी आला? बोला. 11:30 घ्या. अरे चाललंय काय? अशामुळं पोस्ट बंद पडेल, नोकऱ्या जातील. हे लक्षात घ्या. पुढचं सर्व्हिस मिळत नाही. BSNLचं जे झालं तेच तुमचं आहे. विचार करा जरा. एक तर वर्क इफिशियन्सी नाही आहे. एक एक कीपॅडवर दाबत बसलेत. होत नसेल नोकरी, रिटायरमेंट घ्यायची सरळ. पब्लिकला कसं? बोलू नका हो लई. अरे बोलू लागलो नाही. बोलल्याशिवाय कोण बोलू नका तुम्ही. बोलल्याशिवाय तुम्ही सुधारणार नाहीत लोक. सिस्टममध्ये सगळं फीड करावं लागतंय. नवीन सिस्टम का आम्हाला शिकू नका. आम्ही कॉम्प्युटरमध्ये तज्ञ आहेत. आम्हाला माहिती आहे सगळं फीड का असतं, का असतं ते. एक स्कॅनर मारा तर लगेच सगळं येतं तिथं. म्हणतो की असं बोलत नाही. तंग झालेला माहिती. हां तंगल नाही आम्हाला सगळं कळतंय. तुमच्या लक्षात येत नाही त्याला आम्ही नाही इलाज आमचा. एक तर अगोदरचे लोक घ्यायचे पहिला पाळीत उभं करायचं पब्लिकला. किती 8 जण आहेत तिथं सध्याला. मग हे कोण उगं करतंय का असं काम? आतून काहीतरी असल्याशिवाय होत नसतं हे. आणि तुमचं ऐकत नाहीत. कुठे गेला माणूस आहे का? माणूस आहे का लाईन? गेला त्याने येतो म्हणून. अहो हे चालतं का? मग सगळे आम्ही टाकून जातो. पावत्या आणून देता घरी आमच्या. पैसे दिलेत का आता त्याने? एक दुसरी गोष्ट, पैसे दिलेत का त्या माणसानं? पैसे दिलेत का? पैसे देऊन गेला. आता एखाद्याचं वजन कमी जास्त असलं काय करता तुम्ही? कमी जास्त नाही, सगळं सारखे वजन आहेत ते तुम्हाला कसं माहीत आहे? सगळं सारखे. तुम्हाला कसं वजन करून प्रत्येक प्रोसिजर काय सांगतो. कस्टमर आल्यानंतर पाकिटाचं वजन करायचं, मग पैसे किती होते एक सारखे त्यांचे नोटीस राहते. मी काय सांगतो ऐकून घ्या हो. तुमची प्रोसिजरच सांगायला कामाची. बरोबर आहे हा. तुमचं. एक सारखे नोटीस राहते. ते कशावरून ठरवलं तुम्ही? आता यांचं हे बघा. तुम्ही ते बघा एक सारखे ते तुम्ही नजरेत बघितला. एखादं वजन जास्त असलं तर काय करणार आहे? ते आम्ही गाव ठरलं तर वजन करतो. इथंच आहे आणि का? पैसे अगोदर कसे घेता पावती दिल्याशिवाय? त्यांचं रिसिप्ट येतं. मी काय म्हणतो तुम्ही काय सांगायला लक्षात घ्या. मी काय विचारतो ते बोला पहिल्यांदा. ते जे बिल निघतं. तो माणूस सध्या इथं आहे का? तो माणूस सध्या इथं आहे का? त्यांनी पैसे दिलेत का? या 2 प्रश्नाचं उत्तर द्या मला. येतो म्हणून गेले त्याने. कुठे
कुठे गेला ते जाऊ दे. सध्या आहे का इथं? त्यांनी उभारला 8 वाजता ते त्यांनी माहित आहे का? पावती कुणाला देणार आहे तुम्ही? पावती कुणाला देणार आहे? ते जातात त्यांना काय? पैसे देऊन येऊन घेऊन जातात उरलेले पैसे देऊन. म्हणजे पावती त्याला आता तुम्ही देणार नाही कुणाला त्या माणसाला? सध्याला म्हणतोय मी, सध्याला आत्ताच्या क्षणाला. देणार की त्याला मग कुठे आहे तो माणूस? का घरी जाऊन देता त्याच्या? येते त्यांना. म्हणजे एवढं तुमची सोयरीकण हे आहेत का, संबंध आहेत का? त्यांनी येऊन घेता, माझ्या विश्वासावर ठेवून गेला. मग हे कशामुळे झाले संबंध एवढे डेव्हलप तुमचे? सन्मानचा प्रश्न आहे. हा मग प्रश्न नाही कसा आता? बिराजदार आहे ना, तुमची नेमप्लेट काढा बाहेर. ते खिशात घातलेली नेमप्लेट बाहेर काढा तुमची. ते कोण आहे तुम्ही कोण? मी ॲडव्होकेट संजय झळकीकर म्हणतात मला. ॲडव्होकेट संजय झळकीकर. लिहिलेलं आहे का तुमचं नेम प्लेट आहे मी का? काय कामावर नाही आहे. नेम प्लेट आहे का? मी कामावर नाही आहे. तुम्ही कामावर आहात, गळ्यात प्लेट घातलेली आहे, ते नाव झाकून ठेवलं ना तुमचं. मी वकील असतो, त्याला कोर्टात ड्रेस असतो माझा. तुमची नेमप्लेट आहे का म्हणते? कामावर आहे ना, काम प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नावाला घालायला पाहिजे का नको? नेम प्लेट आहे का तुमची नेमप्लेट? तुमचं काय ऑथरायझेशन आहे तुम्ही चेक करायचं? मी पब्लिक आहे, मी पब्लिक आहे, लक्षात घ्या. तुमची पब्लिकची सेवा आहे, विचारता सर तुमची पब्लिकची सेवा आहे. सेवालाच बसले की का सेवा करायला दिसलं की पैसे घेऊन दुसऱ्याचे पहिला करून देतात ते? पहिल्याचे दुसऱ्याचे पैसे कोण घेतात? आता आम्हाला तुम्हीच घेतलं, त्याशिवाय एवढी सहानुभूती देता का त्यांना? बघितलं का? तुम्ही बघितलं का? सहानुभूती देता का त्याशिवाय एवढं? तुम्ही बघितलंय का? पब्लिकला उभं करून ते अगोदरचे तुम्ही कामं करता, लाईनीला येऊन ते आम्ही सिद्ध करतो. कसं तुम्ही आता बघा, फक्त हे टाकतो मी, कसं सिद्ध होतं तेच बघा. पोस्टमास्टर साहेब, त्यांचं नेमप्लेट दिसत नाही आहे, खिशात घालून ठेवलं आहे, हे तुमच्या कानावर घालतोय मी. ते बरोबर आहे का? योग्य आहे नेमप्लेट दाखवून ठेवणं? बरोबर आहे का माझं? नेमप्लेट दाखवून काम करणं बरोबर आहे का? नियमात आहे का? हां, चला. ह्याच्याबद्दल PM साहेब, ह्याच्याबद्दल कारवाई काय करणार आपण? हां, नाही, मी अर्ज टाकतो एका त्या पोस्टाला. मी अर्ज टाकतो आणि मला कारवाई अपेक्षित आहे. नसेल कंझ्युमर कोर्टात तुम्हाला यावं लागेल, दुसरं काही सांगत नाही मी. मला फुल टाईम धंदा आहे वकिलीचा, मला काय फरक पडत नाही. बघू, हे काढू दे जरा मला, किती पावत्या काढल्या कळू दे. यांना फोन लावा, ते येऊन उभा राहा म्हणा. यांना फोन लावायला या म्हणावं, नाही तर होत नाही म्हणून सांगा. हां, ते येऊन ठेवलेत की नाही, होत नाही म्हणून सांगा. किती जवळजवळ 50 पाकिटं झाले. 50 एकत्र केलं. आपण इथं थांबलो येण्यासारखं बघा. आम्ही ठेवून जातो की चालतं का तसं? अरे नुसतं ठेवला, पैसे पण दिला नाही. कोण एवढं ऐकतंय का मग? एकही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही मला. हो, पोस्टमास्टर यांचं पूर्ण नाव सांगा ना जरा, या माणसाचं. जरा इनिशियल काय? इनिशियल PR बरोबर आहे. नाही PR VR का?